नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे। या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। आता या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचा बिहार झाल्याची विरोधकांकडून टीका होत आहे। या हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्यानं बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुटत नसल्याचं चित्र निर्माण होतंय। पण यातच नवीन ट्विस्ट आहे। संतोष देशमुखांच्या आरोपींची हत्या झाल्याचं उघड झालंय। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आता पाहूया। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मस्साजोग गावापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावर विंडमिल म्हणजे पवनचक्की बनवण्याचे स्टोर रूम या ठिकाणी कंपनीने तयार केले। या ठिकाणी काम करण्यासाठी याच भागातील तरुणांना संधी दिली जाते। त्यामुळे या गावातील काही सर्वसामान्य कुटुंबातील तरुण या ठिकाणी नोकरी करत होते। मात्र बाजूच्या असलेल्या डोणगाव या गावातील जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि विष्णू चाटे यांनी पवनचक्कीच्या गोडाऊन मालकाशी भेटून त्यांच्या गावातील तरुणांना संधी देण्याची मागणी केली। मात्र मस्साजोग येथील तरुण अगोदर भरती केल्यामुळे या ठिकाणी जागा नव्हती, तर त्या ठिकाणी आमच्याच लोकांना संधी द्यावी अशी देखील मागणी विष्णू चाटे यांनी पवनचक्की गोडाऊनच्या मालकाला केली। त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा विष्णू चाटे, जयराम चाटे, घुले आणि महेश केदार यांच्यासोबत वाद झाला। 2 दिवसांनंतर 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख हे केज येथील पोलीस ठाण्यात गेले। मात्र पोलिसांनी तक्रार घेतलीच नाही। त्या ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। त्या ठिकाणावरून संतोष देशमुख मस्साजोगकडे निघाले। त्यांचा केजवरूनच पाठलाग करण्यात आला। त्यांची गाडी टोल नाक्याजवळ अडवण्यात आली। त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली। गाडीतील संतोष देशमुख यांना ओढून विष्णू चाटे यांनी इतर साथीदारांनी त्यांना गाडीत घेऊन गेले। ही घटना दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली होती। संतोष देशमुख यांच्यासोबत त्यांचे चालक असलेले यांनी ताबडतोब येथे त्यांच्या लहान भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला। त्यांच्या भावाने ताबडतोब पोलीस ठाणे गाठले। मात्र पोलिसांनी त्या ठिकाणीही टाळाटाळ केली। मात्र 6 वाजल्यानंतर सर्वच नागरिक घाबरलेल्या अवस्थेत होते। त्याच वेळेस संतोष देशमुख यांचा खून दैठणा या ठिकाणी झाला असल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी गेले। संतोष देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला। मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून जाणार नाही अशी त्यावेळी ग्रामस्थांनी मागणी केली। पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे 2 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले। संतोष देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामस्थांनी अंतिम संस्कार केले। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा निषेध बीड जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी केला। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी बीडमधील नागरिक आज मूक मोर्चा काढणार आहेत। अशातच हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत आणि या आरोपींची हत्या झाल्याचा दावा करणारा फोन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आला होता असा दावा त्यांनी केलाय। त्यानंतर 2 ऑडिओ नोट आल्या, ज्या ओपन केल्यानंतर लगेचच समोरून डिलीट झाल्या, परंतु अंजली दमानिया यांनी त्या फॉरवर्ड केल्या, मग प्ले केल्या, त्यामुळे त्या सेव्ह होत्या। आता यात त्या माणसानं 3 आरोपींची हत्या झाल्याची माहिती दिली। या तिघांचेही मृतदेह कर्नाटकातील एका भागात सापडल्याचं व्हॉइस नोटमध्ये म्हटलंय। हा नंबर बीडमधीलच कोण्यातरी व्यक्तीचा असल्याचं समजत आहे। या ऑडिओ नोट आणि ही सर्व माहिती त्यांनी बीडच्या एसीपींना दिली आहे। आता जर खरंच आरोपींची हत्या झाली असेल तर हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्यात खरंच खळबळ माजू शकते। अशाच घडामोडी व अपडेटसोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।